कौस्तुभ गुप्ते. येस. सगळ्यात पहिले खूप 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 स्वागत तुझं डिजिटल गप्पांवर. आणि आज आपण मस्त एकदम कॅज्युअल गप्पा मारणार आहे. तर कसा होता आजचा दिवस? भारी. सो खर तर इकडे यायचंय गप्पा मारायला, त्याच्यामुळे एरवी कधी अशा गप्पा मारायला मिळत नाही. बरोबर. सो त्याच्यामुळे थोडं बॅक ऑफ द माइंड चालू होतं की नेमके आपण काय गप्पा मारू शकतो. एकाच विषयावर सलग गप्पा मारणं हे असं फारदा घडत नाही. बरोबर. म्हणून ही एक एक्साइटमेंट नक्कीच होती की आज आता गप्पा मारायला आपण आलेलो आहोत. करेक्ट. सो आता तू म्हणलास तसं आपण विषयावर तर येऊच यात, पण फोटोग्राफीच्या रिगार्डिंग तू जे आता सध्या काम करतोस तर तुझा एक ओव्हरऑल रुटीन कसं असतं? रुटीन म्हणजे एकतर स्वाध्याय असतोच. म्हणजे आपण ज्या फील्डमध्ये आहोत त्याचं आपण सतत काहीतरी वाचत राहणं, सतत काहीतरी त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन गोळा करत राहणं. जी इन्फॉर्मेशन आहे किंवा जे नॉलेज आहे आपल्याकडे त्याची प्रॅक्टिस करत राहणं. सो आलटून पालटून यातलं काही ना काहीतरी दर दिवशी चालू असतं. कारण दर दिवशी तुम्हाला शूट असेलच किंवा दर दिवशी तुम्ही 10-12 तास एंगेज असालच असं नसतं. बऱ्याच वेळेला क्लायंटची इंटरॅक्शन होत असते किंवा त्यांच्या काही क्वेरीज असतात. काही क्लायंटचं काम झालेलं असतं, त्यांच्याकडनं काहीतरी परत शंका आलेल्या असतात, त्यांना त्या सॉल्व्ह करून द्यायच्या. आणि जसं की मी अकॅडमिक्स मध्ये पण होतो त्याच्यामुळे स्टुडंट्सच्या काही काही क्वेरीज येत असतात. सो त्या सॉर्ट आउट करून देणं. तर असं दिवसभरात काही ना काहीतरी फोटोग्राफीशी संबंधित चालू असतं डोक्यात. बरोबर. हे मात्र निश्चित. सो आता आपण बघतो की लेट्स कन्सिडर की ऍक्टर्स असतील किंवा गायक असतील, तर ऍक्टर्ससाठी त्यांचे ऍक्टिंगचे वर्कशॉप्स असतात, राईट. त्याच्यानंतर गायकांसाठी त्यांचा दररोजचा रियाज असतो, करेक्ट. तर तू आता मला म्हटलास की नॉलेज गेन करणार आहे. सो नॉलेज गेन इज व्हॉट आय फील की ती एक प्रोसेस आहे, तुझा एक रियाज आहे, बरोबर, की ज्याच्यामध्ये तू दररोज काही ना काही अपग्रेड करत असतो स्वतःला. तर त्याच्याविषयी थोडंफार सांग ना मला. जसं मी थोडस फोटोग्राफी शिवाय एका विषयाचा संदर्भ घेतो, तो म्हणजे आपलं भारतीय संगीत जे आहे त्याची जी परंपरा आहे. म्हणजे पूर्वी कसं ऑथेंटिकली लोक गुरु करायचे, गुरुकडे जाऊन शिकणं आणि त्या गुरुंनी जे काही शिकवलेलं आहे त्याचा रियाज करत राहणं. ही गोष्ट अजूनही लागू पडते असं माझं मत आहे की तुम्ही जे शिकलाय, कारण कसं असतं, म्हणजे मी जेव्हा ह्या गोष्टी मी स्वतः शिकत होतो, नंतर शिकवत होतो, तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे 3 स्टेजेस असतात. त्या म्हणजे वाचन, मनन आणि चिंतन. ओके. सो पहिलं आहे रीडिंग. म्हणजे नॉट ओनली की तुम्ही पुस्तकं वाचताय, पण जे डोळ्यांनी आपण बघतो ते सगळं तुमचं रीडिंग असतं. म्हणजे एस्पेशली फोटोग्राफीच्या बाबतीमध्ये तरी ते रीडिंगच असतं. त्याच्यामध्ये तुम्ही युट्यूबवर काही व्हिडिओज बघत असाल किंवा इफ यू कम अक्रॉस सम बुक, फोटोग्राफीवरचं मॅगझिन वाचलं किंवा इव्हन न्यूजपेपर मधल्या ऍड बघितल्या, तरीही ते रीडिंग आहे. ती फक्त इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यावरती तुमचा स्वतःचा विचार काय आहे, किंवा ती गोष्ट समजा एखाद्या फोटोग्राफरचं चांगलं काम तुम्ही बघितलं एखाद्या पुस्तकामध्ये किंवा वेबसाईटवर कुठल्या किंवा युट्यूबवर बघितलं, ते तसं मला करता येतंय का, म्हणजे तसंच्या तसं, बरोबर, त्याचं रेप्लिकेशन करून बघणं. म्हणजे तो रियाज झाला एक प्रकारे. पण तो कसा रियाज झाला की समजा गुरूंनी मला एखाद्या संगीतातल्या रागाचे 5 स्वर शिकवले, तर सारे गमप हे 5 स्वर मला म्हणायचे. सो हेच मी म्हणत राहतो वारंवार. आणि मग ते झालं मनन, की तुमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही तुमच्या लेवलला प्रोसेस करता. बरोबर. आणि त्या प्रोसेसिंग मधनं जर तुमची थॉट प्रोसेस पुढे डेव्हलप होत असेल, करेक्ट, आणि त्याच्यावर तुम्ही काम करत असाल, तर ते जातं चिंतन या स्टेजला. अच्छा, इंटरेस्टिंग. सो वाचन, मनन आणि चिंतन या 3 स्टेजेस आहेत की इन्फॉर्मेशन टू नॉलेज ही जी डेव्हलपमेंट आहे ती तिथे होते. बरोबर. आणि माझं असं म्हणणं आहे की ह्या फोटोग्राफरचा रियाज जो आहे ना तो खूप कॉम्प्लेक्स आहे. कारण इतर कलांमध्ये काही ना काहीतरी तुम्हाला डेफिनेट आहे करण्यासाठी, फोटोग्राफीमध्ये डेफिनेट काही नाही. बरोबर. कारण मला हेच तुला विचारायचं होतं की रेग्युलर बेसिसवर, म्हणजे नॉट ओनली डेली बेसिसवर म्हणू आपण, पण किती रेग्युलर हा रियाज करावा लागतो किंवा तू करतोस? तसं पाहायला गेलं तर अगदी म्हणशील तर दर दिवशी होतच असंही नाही. कंटाळा येतो. करेक्ट. म्हणजे काही वेळेला ब्लँक होतो माणूस, काही वेळेला कंटाळा येतो. म्हणजे ही टर्म कधी ना कधी ऐकली असेल की क्रिएटिव्ह ब्लॉक येणं, विच इज अ व्हेरी नॅचरल थिंग, की तुम्हाला नाही सुचत काही.
हा लेखकांना येतो, हा चित्रकारांना येतो, हा फोटोग्राफर्सना येतो, हा म्युझिशियन्सना येतो, सगळ्यांना येतो. काय नाहीच सुचत. काहीही करा तुम्ही, कितीही तुम्ही इम्पोज करा गोष्टी, कितीही तुम्ही ढांढण लावून बसा, नाही सुचत आपल्याला. सो बट इट इज व्हेरी नॅचरल, कारण ती आपल्या मेंदूची एक प्रोसेस आहे जिथे मेंदू म्हणतो की मी शांत बसणार आहे, मी सुट्टीवर आहे. करेक्ट. मग त्यावेळेला तुझं त्यावेळेला काहीच करायचं, काहीच करायचं नाही. अच्छा. बाकी काही कपडे वाळत घाल, भांडी घासा, विषय भांडी घाल, स्वतःला फोर्स नाही करायचं तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी. हा, जर का तुमच्या असं लक्षात आलं स्वतःच्या की नाही ही स्टेज जरा लांबते आपली, तर मात्र निश्चित आहे तुम्ही काही ना काहीतरी मग हे काय म्हणू त्याला, आजारी पडल्यानंतर रिकव्हर होताना जसं आपण हलका आहार घेतो ना, तसं थोडंसं काहीतरी बघायचं, थोडंसं. पण आपल्या डोक्याला ना तेवढा फोर्स नाही द्यायचा की नाही हे आपल्याला करायलाच पाहिजे किंवा असं, कारण ती क्रिएटिव्ह प्रोसेस आहे जिथे तुमचा जीव लागणार नाही, मग त्यातून फ्रुटफुल काही होत नाही, प्रश्न सत्व उरत नाही त्यात, असं माझं मत आहे. करेक्ट. सो बेसिकली आता रियाजवर तर तू आता एक बेसिक आयडिया दिलीस, पण ह्या सगळ्या प्रोसेस आणि ही सगळी फोटोग्राफीचा जो काही आपला आपण पुढेही म्हणणार, पण त्याच्या आधी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, याची सुरुवात कुठनं झाली? की चाइल्डहुड हॉबी होती तुझी ही, का हॉबीला तू पुढे काय म्हणतात तुझं ऍज अ करिअर म्हणून तू ट्रान्सफर केलंस, का कुठे बघितलंस, वाचलंस, कसा होता, सुरुवात कशी होती बेसिकली? खरं तर मी म्हणेन इट वॉज अन ऍक्सिडेंटल फाइंड इनसाइड मी. याचं कारण असं होतं की लहानपणी, म्हणजे अर्थात ते हेरिटेटरी पण येतं तुमच्याकडे, की आमच्याकडे माझे जे खापर म्हणजे आधीच्या पिढ्यांमधले एक जे माझे आजोबा होते ते जव्हारच्या राजदरबारामध्ये चित्रकार होते. त्याच्यानंतर असं म्हणतात की पुढच्या पिढ्यांमध्ये ते गुण येत जातात. तर तसं माझे वडील स्वतः चित्रकार, त्याच्यामुळे ते चित्राबद्दलची ओढ किंवा ते बघणं हे चालूच होतं. आतून कुठून तरी ते प्लीजिंग वाटलं ते बघायचं, त्याचा आनंद घ्यायचा, हे चालू होतं. पण तो एक जाणतेपणा असतो ना की नाही ह्या चित्रामध्ये ही स्पेशालिटी आहे किंवा हे रंग फार चांगले वापरलेत, हे जे काही जाणतेपण आहे ते तेव्हा निश्चितच नव्हतं. बरोबर. चित्र काढायचो सुद्धा, पण तितकाच आळशी असल्यामुळे कदाचित असेल की मला एखादं असं रेडी टू गो मीडियम कुठेतरी आतमध्ये चालू असावा शोधतो, की नाही मला जे दिसलंय ते लगेचच मला इन्स्टंट मिळावं, 2 मिनिट मॅगी जसं आहे तसं आहे का काही, असं काहीतरी आतमध्ये चालू असणार. आणि नंतर 7वीत असताना माझ्या काकाजोबांनी मला त्यांच्याकडचा कॅमेरा दिला. हा, मी तुला इथे थांबवतो. सो प्रेक्षकांच्याही सुद्धा मनात हा प्रश्न नक्कीच येणार आहे की कॅमेरा म्हटल्यानंतर सगळ्यात पहिलं थॉट तुझ्या डोक्यात काय येतो? इट्स अ टूल. ओके. अँड बेसिकली हाऊ टू यूज दॅट टूल, किंवा त्याच्यावर त्या टूलचा यूज करून ओके जगाकडे बघण्याचा जो एक व्ह्यू असतो, ओके, त्याच्याविषयी मला थोडंफार सांग. त्याच्याबद्दल एक खूप इंटरेस्टिंग घडामोड आहे. घडामोड म्हणजे जो मी आता सांगत होतो की आजोबांनी मला कॅमेरा दिला, बरं दिला, आता पुढे काय करायचं त्याचं, कारण जे नॉर्मल आपल्या घरी आपण फोटोग्राफ्स वगैरे काढतो ते तेवढ्यापुरतं लिमिटेड असतं, म्हणजे आपला पण एक्सपिरियन्स तेवढ्यापुरता लिमिटेड असतो की हा घरी एक कॅमेरा आहे. पूर्वी जे कोडॅक 500 वगैरे होते की जे परत नेऊन द्यायचे दुकानदाराला, रोलवाले म्हणतात, रोलवाले, त्याच्यानंतर ते डिस्पोजेबल यायचे, ते हे जे दीज वेर द प्रेटी बेसिक कॅमेराज. म्हणजे तेव्हा काही तो हातात आला त्या क्षणी माहिती नव्हतं की हे काय आहे, म्हणजे काय प्रकारचा कॅमेरा आहे किंवा काय वापरलं जातं. रोल घालायचा आणि फोटो काढायचे एवढंच माहिती होतं. पण ते काय असतं, अक्कल घोड्या पुढे धावते तसं असतं ना, त्याच्यामुळे एक असं ऍझम्पशन होतं की बरं बाय द वे आता फोटोग्राफी मध्ये इतकी 15-16 वर्ष गेल्यानंतर माहितीये की हा तो रेंज फाइंडर कॅमेरा आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये एक व्ह्यू फाइंडर दिलेला आहे आणि तिथे ती जी चौकट दिसते ती चौकट असते तुमची. पण एक ऍझम्पशन होतं की ते कॅमेऱ्याची लेन्स आहे खाली आणि तो व्ह्यू फाइंडर आहे वरती. मग आता जर का ती लेन्स खाली असेल आणि मी कॅमेऱ्यातनं बघतोय तर कदाचित मी चुकीचं बघतोय. करेक्ट, बरोबर आहे.
आता हे कुठे माहिती मुदलात तेव्हा की ते अलाइंड असतं, पॅरालॅक्स एरर तो काढलेला असतो आणि जे त्या फ्रेममध्ये दिसतंय तोच फोटोग्राफ येतो. आणि ह्या अतिशहाणपणाच्या एका ॲझम्पशनमध्ये मी ट्रिपला जाणार होते घरचे सगळे, आणि मी आपलं छातीठोकपणे अनाऊन्स केलं की मी पण कॅमेरा घेऊन येतोय. आणि ह्या ॲझम्पशनमध्ये जे फोटो काढले सगळे ते की लेन्स खाली आहे म्हणजे आपल्याला चौकट थोडी वर धरायला लागणार. आणि तेव्हा होते रोल. बरोबर. काढलायस ना रे फोटो? हो काढलाय. आणि रोल डेव्हलप करून आल्यानंतर सगळ्या चौकटींच्या खालच्या कोपऱ्यामध्ये माणसांची डोकी दिसत होती. त्यानंतर माझा सत्कार यथोचित झाला घरी. आणि ते इथपर्यंत आलं की नाही, हे तू बहुतेक पैसे वाया घालवणार आहेस याच्यावर. मी म्हटलं की हे बंद होणार असेल तर मग आपल्याला चालणार नाही, कारण हे काहीतरी जे घडतंय ते आवडतंय. की ऍटलिस्ट जे समोर दिसतंय ते मला परत दिसतंय त्या क्षणाचं, हे तरी आपल्याला आवडतंय. करेक्ट. आणि मग त्याच्यामध्ये मग म्हटलं आपण गृहीत धरून बघू की जे ती चौकट दाखवते ती योग्य दाखवत असेल. आणि त्याच्यानंतर मी अजून एक रोल त्याच्यापायी घालवला, बट इट केम आउट रिअली वेल. तेव्हा कळलं की नाही, ह्याच्या मागे पण काहीतरी थॉट प्रोसेस आहे, की ह्याची प्लेसमेंट जरी वेगळी असली तरी आपल्याला जे हवंय तेच आपल्याला दिसतंय. हे आहे तिथे, हे कळायला 2 रोल घालवावे लागले. ओके. सो 2 रोल नंतरचा जो प्रवास आहे पुढचा, ओके, तर त्याच्याविषयी मला थोडं विचारायचं आहे आणि खूप क्युरियस आहे मी, कारण तुझा जे काही आत्तापर्यंतचे अनुभव तू सांगतोयस, खूप एक्साइटमेंट खरं तर वाढली आहे. सो ते 2 रोल वाया घालवले. आजोबांनी दिलेला जो काही कॅमेरा होता त्याच्यावर तू एक्सपेरिमेंट करून बघितलेस. ओके. सो साधारण ही कुठल्या काळातली गोष्ट आहे की लाईक इट्स लॉंग बॅक ऑर? लॉंग बॅक, मी 7वीत असतानाची गोष्ट आहे, 7वी-8वी. राईट, म्हणजे स्कूल डेज मधला हा सगळा तुझा प्रवास होता. राईट. सो तेव्हा ते अक्षरशः म्हणजे तू जसं मगाशी म्हणलास ना तसं ते छंद एवढ्याच पातळीवर लिमिटेड होतं. आय रिअली डिडंट नो दॅट वेदर आय विल कंटिन्यू वर्किंग इन फोटोग्राफी अगेन. ते छंद ह्याच लेवलला होतं. करेक्ट. सो पण मग अकॅडमिक्स हे तर तुझं चालूच असणार फॉर शुअर. 10th नंतर पुढे 12th मे बी डिप्लोमा आणि त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टी. सो परत लाईफमध्ये कॅमेरा येण्याचं रिझन काय होतं? ती पण इंटरेस्टिंगच गोष्ट आहे. तीच ऐकायची आहे मला. मी तेव्हा नाटकांमध्ये सुद्धा कामं करायचो आणि मला नाटक हे फील्ड आवडत होतं. म्हणजे माझं लायकिंग नाटकाचं होतंच पहिल्यापासून. व्यावसायिक नाटकात सुद्धा कामं करत होतो तेव्हा. त्याच्यामुळे मी रादर 11वीला असताना दुसरं व्यावसायिक नाटक सुरू झालं, 2 व्यावसायिक बालनाट्य सुरू होती. आणि एक असं बघितलं की एवढं जर का आपलं चालू झालेलं आहे तर मग आपल्याला खरोखर सायन्सला राहून तेवढा वेळ देता येणार आहे का? म्हणून मग मी शिफ्ट झालो आर्ट्समध्ये. माझी 12वी आर्ट्समधून झाली. आणि त्यावेळची आठवण म्हणजे आमच्या कॉलेजची पहिली एकांकिका, आणि त्यावेळेला अल्फा महाकरंडकचं पहिलं वर्ष होतं. अच्छा. सो पहिल्या वर्षी आमच्या कॉलेजची पहिली एकांकिका जी गेली ती मी बसवलेली होती. आणि मग तो रस वाढला एकूणात नाटक एक्सप्लोअर करण्याकडचा. घरात वाचन होतंच, कारण माझ्या वडिलांना सुद्धा वाचनाची प्रचंड आवड. ते स्वतः खूप चांगले बुक कलेक्टर आपण म्हणू शकू. तसा त्यांचा संग्रह आहे. घरी जवळपास 2,000 ते 3,000 पुस्तकं असतील. तर तेवढा म्हणजे राईट फ्रॉम भारताचे संविधान पासून ते ॲटलास पर्यंत सगळी पुस्तकं घरी आहेत. तर ती बॅकग्राऊंड होतीच. आणि ते एक साहित्याचे संस्कार ते सतत होतच होते. करेक्ट. त्याच्यामुळे मग नाटकात करिअर करायचं असा डिसिजन घेतला. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका ही माझ्या पालकांची होती असं मी म्हणेन. की आज जे आपले पॉडकास्ट जे बघतायत तर त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना कोणाला करिअर करायचं असेल, पण पालकांनी मला पूर्ण सपोर्ट केला की तुला नाटकामध्ये करिअर करायचंय, तुला त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन करायचंय, आम्ही तुला पूर्ण सपोर्ट करतो. पण ती तितकीच जबाबदारी माझी सुद्धा होती की ते फुलफिल करेन, ते पूर्ण करेन. करेक्ट. कारण बऱ्याच वेळेला होतं की आपण म्हणजे बऱ्याच कथा मी अशा ऐकल्या की इंजिनिअरिंगला मनुष्य जातो, ते नाही आवडत. बरोबर. कारण इंटरनली ते त्याचं लायकिंग असलेलं फील्ड नसतं कुठेतरी. आणि मग ते चुकीच्या स्ट्रीम मध्ये गेल्यामुळे ते अर्धवट सुटणं किंवा ह्या ज्या गोष्टी असतात त्या होतात. ते स्वाभाविक आहे. पण वेळेत लक्षात आलं तर स्ट्रीम बदलणं हेही तितकंच महत्वाचं आहे.
पण त्या दृष्टीने मी पालकांना सांगेन की अल्टिमेटली याची जाणीव करून देणं गरजेचं आहे आपल्या मुलाला की हा पुढची जबाबदारी तुझी आहे बाबा, तुला जे हवंय ते आम्ही देतोय. त्याप्रमाणे त्यांनी मला पूर्ण बॅकअप दिला. पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्र गुरुकुल तिथे ऍडमिशन घेतली. तिथे नाट्यशास्त्रामध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं. तिथे सुद्धा नाटकात ग्रॅज्युएशन करताना माझा ओढा कायम प्रकाशाकडे राहिला, प्रकाश योजनेकडे. त्यामुळे लाईट डिझाईन मध्ये स्पेशलायझेशन होत गेलं. करेक्ट. आणि तिथनं बाहेर पडल्यानंतर जेव्हा असं झालं की आपल्याला आता काम करायचंय, मग आता मुंबईत जायचं. मुंबईत गेल्यानंतर लाईट डिझायनर म्हणून एकदम पहिल्यांदा काम मिळतच नाहीये. मग जे मिळेल ते काम करायचंय. पण मी तर म्हणतो की ह्या बाबतीत खूप म्हणजे ते फ्रुटफुल ठरलं माझ्यासाठी हे अनुभव, की पहिल्यांदा मी एका व्यावसायिक नाटकामध्ये काम केलं ऍक्टर म्हणून, पण नव्हतं मन रमत, ऍक्टिंगमध्ये मन रमत नव्हतं. त्याच्यामुळे मी दिग्दर्शकांना सांगितलं की 40 एक प्रयोग झाले असतील, म्हणजे मी आजही त्यांची माफी मागतो जर ते आपला पॉडकास्ट बघत असतील तर. पण मला नव्हती करायची ऍक्टिंग. सो मी त्यांना एक दिवस सांगितलं की मला खरंच ऍक्टिंगमध्ये नाही म्हणजे काम बरं होतंय वगैरे हे सगळं तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला खरंच करायचं नाहीये ऍक्टिंगमध्ये. मला काहीतरी वेगळं खुणावतंय. म्हणून मी तिथून बाहेर पडलो. त्याच्यानंतर काम करायचं म्हणून माझा एक मित्र आहे, त्याच्या अंडर मी सिरियल लिहित होतो. अच्छा. ते लिखाण चालू होतं. ते सिरियल लेखन पण 1-1.5 वर्ष ते चाललं. आणि त्या आसपास माझा PSI म्हणून एक संस्था आहे मुंबईला, फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया. सो त्याचा मी मेंबर झालो होतो. ओके. सो हे 12वी नंतरचं सांगतोय? 12वी ग्रॅज्युएशन नंतरचं, म्हणजे 2007-08. ओके. आणि मग ग्रॅज्युएशन कशात केलंस तू? ग्रॅज्युएशन मी थिएटरमध्ये केलं. अच्छा, नाट्यशास्त्रामध्ये. अच्छा, ओके. आणि मग हा सगळा जो अनुभव होता ना, हा कुठेतरी आतमध्ये एक काय म्हणू त्याला, पाया किंवा फ्रेमवर्क आपण म्हणतो ना विचारांचं करण्यासाठी, नाही विचारांचं फ्रेमवर्क घडण्यासाठी उपयोगी पडलं. अच्छा, हा बरोबर. की कला म्हणजे ती एकच कला नाहीये, ते सगळं आहे. म्हणजे नाटकाच्या दृष्टीने बघायचं तर नाटकामध्ये तुमचं ऍक्टिंग हे तर आहेच, अभिनय करणं हे तर आहेच, त्याचबरोबर तुमचं सेट डिझाईन आलं, लाईट डिझाईन आलं, दिग्दर्शन आलं, तर हे सगळे ऍस्पेक्ट तुमचे डेव्हलप होतात. बरोबर. आणि माझं भाग्य एवढं मोठं आहे की मला गुरु सुद्धा चांगले लाभले. की पद्मश्री सतीश आळेकर हे आमचे गुरु होते. त्याच्यानंतर समर नखाते सर जे होते त्यांच्याकडून मी लाईट डिझाईन शिकलो. सो हे गुरु आम्हाला खूप चांगले लाभले. म्हणजे नाटकातला काळ आणि स्पेस आणि टाइम ही जी गोष्ट होती ती राजीव नाईक सर आम्हाला शिकवायला यायचे. सो हे गुरु खूप आम्हाला उत्तम लाभले. करेक्ट. आमची नजर घडवण्यासाठी, आमचा विचारांची पठडी घडवण्यासाठी हे खूप लाभदायक ठरलं. बरोबर. सो 12वी ग्रॅज्युएशन ते करत असताना सुरुवात तू नाटकापासून केलीस, बरोबर. सो हे करत असताना हळूहळू पुढे त्याच्यामध्ये लाईट डिझाईन तेवढाच, आणि फोटोग्राफीकडे कसा वळलो. करेक्ट. फोटोग्राफीमध्ये तर त्याच्यामध्ये मी PSI जॉईन केलं. त्याच्यानंतर सुरू होतं बारीक सारीक काम. मग त्या सुमारास मी हट्ट करून डिजिटल कॅमेरा पहिला घेतला. म्हणजे जेव्हा डिजिटल फोटोग्राफी जस्ट इन झाली होती. करेक्ट. तो कुठला होता आठवतोय? फुजीपिक्सचा फाईनपिक्स म्हणून कॅमेरा होता, S5700. ओके. सो 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा होता तो तेव्हा. आणि इट वॉज ब्रिज कॅमेरा. आणि त्याच्यावरून काम करायला सुरुवात केली आणि मित्रांना वगैरे दाखवायचो फोटोज काढलेले. त्याच दरम्यान माझ्या एका मित्राचा फोन आला की अरे पुण्यामध्ये एका डेलिसोपचं शूटिंग चालू आहे आणि तू येशील का. म्हटलं आता काही काम नाहीच आहे करायला तसंही, चला. आणि असिस्टंट डायरेक्टर वगैरे कामं केलेली असल्यामुळे मुंबईमध्ये कल्पना होती की डेलिसोपचं काय एन्व्हायरमेंट असतं. तर तिथे पोहोचल्यानंतर म्हणजे गेलो, आदल्या रात्री फोन आला, दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30ला सेटवर हजर मुंबईतून पुण्यात, आणि कामच सुरू झालं. मग ते काम करता करता मग लक्षात आलं की हा आपल्याला ग्रीप मिळतीये या गोष्टीवर. आणि मग मी अपग्रेड केलं स्वतःला. जो फ्युजीपिक्सचा कॅमेरा होता त्याच्यावरून मी आलो कॅननमध्ये. 400D 10 मेगापिक्सेल वॉज द फर्स्ट DSLR. करेक्ट. आणि मग तो आल्यानंतर ऍक्च्युअली मी म्हणेन
आधी जे फिल्मवर करत होतो, मीनवाईल मला मावशीनी पण माझ्या तिच्याकडचा जुना कॅमेरा दिला होता. तो होता SLR. म्हणजे रेंज काय डिफरन्स आहे SLR? सो रेंज फाइंडर म्हणजे तुम्हाला रेडी टू कुक गोष्टी आहेत. जी फ्रेम दिसते ती फ्रेम आहे, एकच लेन्स आहे, तिथे बदलाबदलीची भानगड नाही, फोकसिंगची भानगड नाही, काही नाही. SLR मध्ये म्हणजे सिंगल लेन्स रिफ्लेक्स ज्याला आपण म्हणतो, एकच लेन्स आहे, ती लेन्स काय बघते हे तुम्हाला व्ह्यू फाइंडर मध्ये दिसतं ऑप्टिकली. आणि मग त्याच्यामध्ये फोकसिंग असतं. म्हणजे पूर्वीचे जे कॅमेराज होते त्याच्यामध्ये फोकसिंग करताना ती खूप ट्रिकी गोष्ट होती. बरोबर. की तुम्ही जेव्हा व्ह्यू फाइंडर मधून बघायचात तर तिथे मध्ये एक ते असं अर्धवर्तुळ दिसायचं, एक वर एक अर्धवर्तुळ, खाली एक अर्धवर्तुळ, आणि त्याला स्प्लिट लाईन असायची. तर ते फोकसिंग म्हणजे काय? सो आता इफ आय एम फोकसिंग ऍट यू, तर मी कुठली तरी एज पकडेन तुझी, आणि जर फोकस नसेल तर तुझ्या समजा कानाची एज आहे तर ती मिसअलाइंड आहे. आणि जेव्हा मी लेन्स फिरवून ते अलाइन करतो, सो देअर आय केम इन टू फोकस, म्हणजे तो जो पॉइंट आहे माझा तो फोकस मध्ये आलेला आहे. अच्छा, असं त्याचं मेकॅनिझम होतं. अच्छा, ओके. अँड देन यू अकॉर्डिंग टू द लाईट कंडिशन यू सेट एव्हरीथिंग ऑन कॅमेरा, बरोबर, यू शूट द फोटोग्राफ. करेक्ट. पण तो होता फिल्मवर. तर ती जी एक मजा होती ना, मी तर म्हणेन की film was good in terms of making me learn photography with patience. Right. डिजिटलला इन्स्टंट आहे. डिजिटलला तुम्ही फोटोग्राफ काढल्यानंतर तुम्हाला इमिजिएटली तो तुमच्या LCD वर दिसतो. बरोबर. फिल्म मध्ये म्हणजे परत एकदा मी नाटकाकडे येतो की कसं रिलेट करतो मी तरी, की नाटकामध्ये एक संज्ञा आहे प्रेग्नंट पॉज नावाची. की एखादा अभिनेता बोलतोय संवाद बोलतोय, पण त्याच्यामध्ये कधीतरी तो एक गॅप घेतो. पण ती गॅप प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी असते की पुढचं वाक्य काय येणार आहे, विच इज अ प्रेग्नंट पॉज. ओके. तर की तो त्याच्यामध्ये आहे काहीतरी, वाक्य नसतील तिथे, शब्द नसतील त्या ह्याच्यामध्ये, पण काहीतरी भरलेलं आहे तिथे. तर ती जी उत्कंठा आहे ना, ती फिल्मच्या वेळेला होती असं मला वाटतं. अच्छा. की तुम्ही शूट करायचात, तुम्ही ते व्ह्यू फाइंडर मधनं बघितलेलं आहे, तुम्ही शूट केलेलं आहे, तुम्हाला माहिती नाही अजून ते कसं टर्नआउट झालंय फिल्मवर, कसं ट्रान्सलेट झालंय. करेक्ट. मग तो रोल डेव्हलपिंगला गेल्यानंतर त्याच्यानंतर तुमचे फोटोज जेव्हा तुम्ही बघायचात ते थेट यायचे प्रत्यक्ष कागदावर. करेक्ट. सो मला ह्याच्यामध्ये एक खरंच महत्वाचा प्रश्न वाटतो की डिजिटलला लगेच फोटो दिसतोय, करेक्ट, बट जेव्हा फिल्मवर आपण काम करतो तेव्हा समजा लेट्स कन्सिडर 3 ते 4 दिवसानंतर तुझ्याकडे फोटोज येतात, आणि त्यावेळेला जर का असं वाटलं की अरे नाही, कुठेतरी गोष्टी मिस आउट होत आहेत, सो त्यावेळेला आपल्याला परत मागं जाऊन तेच फोटो काढणं पॉसिबल नाही. सो त्यावेळेला मग काय सोल्युशन असतं, त्यावेळेला काय करायचं तुम्ही? ह्याच्यासाठी थॉट प्रोसेस खूप तगडी पाहिजे तुमची. मी जे मगाशी ज्या 3 स्टेजेस सांगितल्या ना, त्या खूप महत्वाच्या असतात इथे, की वाचन, मनन, चिंतन, तुम्हाला सतत रिलेंटलेसली. आणि तू पहिले जे विचारलं होतंस की रियाज काय असतो, सो त्याच्याकडेच मी पहिले येतो. कारण डिजिटल जेव्हा सुरू झालं ना, डिजिटली जेव्हा मी शिफ्ट झालो कॅमेराच्या बाबतीमध्ये, तेव्हा ते रिलर्निंग होतं माझ्यासाठी. अच्छा. कारण तो पेशन्सचा पार्टच निघून गेला होता. करेक्ट. की फोटो कसे येतात ते इमिजिएटली भस्कन दिसायचं समोर. बरोबर. काय झालंय ते. एका दृष्टीने ते फायद्याचं होतं लर्निंगसाठी, की इथे माती खाल्ली, आपण हे करेक्ट करायला पाहिजे, हे लगेचच कळत होतं, वेळ वाचत होता. पण जे फिल्मच्या वेळेला इथे चालू होतं ना, ते तिथे होत होतं. त्याच्यामुळे आपण किती कमी वेळा माती खाल्ली एवढंच त्याच्यामध्ये मी म्हणेन ते दिसायचं की हे चुकलं, हे बरोबर आलं, म्हणजे आपला अंदाज बरोबर होता. आणि तिथून माझा म्हणून मी जो एक्झरसाइज डेव्हलप केला, तो पहिला एक्झरसाइज आला जो मी आत्ता पण म्हणजे मुलांना शिकवतानाही वापरतो. अच्छा. की टेल मी द एक्सपोजर. ही जी खोली आहे, आल्यानंतर समजा तू माझा स्टुडंट आहेस, तर तू मला सांगायचं की या कॅमेऱ्याच्या जवळचं एक्सपोजर काय, काही नाहीये तुझ्याकडे हातात. अच्छा. कॅमेरा नाहीये, काही नाहीये, पण तुला इथलं एक्सपोजर कळलं पाहिजे. का? तर तुमची नजर तयार व्हायला पाहिजे. करेक्ट. सो हे महत्वाचं आहे. तो पेशन्स टिकून राहायला पाहिजे. बरोबर. का? तर तुम्ही काहीतरी विचार करून फोटो काढताय ना. सो फिल्म
लाईन सॉरी डेली सोप लाईनमध्ये जेव्हा तू सुरुवात केलीस तुझ्या करिअरची, तर सुरुवातीचा कौस्तुभ गोगटे आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंटर केल्यानंतरचा कौस्तुभ गोगटे, ह्याच्यामध्ये काय चॅलेंजेस सुरुवातीला आले तुला? सगळ्यात पहिले तर तुम्हाला जे काही कलाकार म्हणून मनस्विता असते ना, ती टाकून द्यायला लागते. बिकॉज दॅट इज द कमिशन जॉब. ते तुम्हाला काम दिलेलं आहे आणि ते तुम्हाला करायचंय. तिथे तुम्हाला ते आवडतंय नाही आवडतंय याच्याशी काही संबंध नाहीये, कारण इट्स प्युअरली, कारण ते त्यांच्या पर्पजसाठी चालू आहे काम. बरोबर. ते फोटोग्राफरचं काम नाहीये, म्हणजे फोटोग्राफरचं इन द सेन्स त्याचं स्वतःचं काही क्रिएटिव्ह से नाहीये त्यात. कारण फिल्ममध्ये तुम्हाला कंटिन्युइटी लागते. करेक्ट. बरोबर आहे. एक मास्टर शॉट लावल्यानंतर त्याचे जेव्हा तुकडे शूट केले जातात, त्या प्रत्येक तुकड्यामध्ये सुसंगतता राखण्यासाठी म्हणून जे काही जे प्रॉपर्टी ठेवलेली असते किंवा याची प्लेसमेंट असते ती बरोबर आहे का नाही हे बघणं, याच्यासाठी त्या फोटोग्राफीची मदत होत असते. ओके ओके. जे पोस्टर्स किंवा ह्याच्यासाठी क्रिएटिव्ह केले जातात हे ठरलेलं असतं की जो डिझायनर आहे त्याच्या डोक्यात एक फिट असतं की मला हे कसे कसे पाहिजेत फोटोज, काय प्रकारे ते दिसले पाहिजेत कॅरेक्टर्स, हे सगळं फिट असतं. त्याच्यामध्ये तुम्ही कमिशन्ड फोटोग्राफर म्हणून काम करत असल्यामुळे तुम्हाला तिथे तो तुमचा कलाकार म्हणून जो काही मनस्वी वगैरे बाणा जर असेल तर तो सोडून द्यावा लागतो. करेक्ट. तो इगो सोडून द्यावा लागतो तुम्हाला. करेक्ट. कलाकाराचा. अँड हाऊ हेक्टिक दॅट फील्ड इज ऑल अबाउट. म्हणजे किती वर्किंग आवर्स असतात? एव्हरी फील्ड इज हेक्टिक. राईट. पण ह्याच्यामध्ये जरा जास्त आहे मी म्हणेन. म्हणजे केवळ फोटोग्राफर्ससाठीच नाही तर सगळ्यांसाठीच. म्हणजे राईट फ्रॉम ऍक्टर्स टू डिरेक्टर्स. म्हणजे आपल्याला फक्त फिल्म रिलीज व्हायच्या आधीचं ते चकाचौंध वगैरे सगळं ते दिसतं, पण खरं सांगायचं ना तर लिटरली 18 ते 20 तास ही लोक मरमर करत असतात सेटवर. आणि म्हणजे कुठल्याही परिस्थितीत काम सुरू, परिस्थिती इन द सेन्स की थंडी आहे, ऊन आहे, पावसाळ्यात हार्डली शूट होतात, पण तरीही ऍडव्हर्स कंडिशन्स मध्ये जेव्हा शूट होतात तेव्हा ते सगळेजण सोसत असतात तिथे. आणि ते एवढे कष्ट घेतल्यानंतर जेव्हा फिल्म अप्रिशिएट होते ना, त्यामुळे तो आनंद खूप जास्त आणि वेगळा असतो. करेक्ट. आणि तो लोकांपर्यंत पण पोहोचतो. ऍब्सोल्युटली करेक्ट. सो फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम तू किती वर्ष केलंस टोटल? असं स्पेसिफिक वर्ष वगैरे नाही सांगता येणार, पण कारण कंटिन्युअस चालूच होतं. करेक्ट. त्याच्यानंतर मी 3-4 फिल्म्स केल्या स्टील फोटोग्राफर म्हणून, पण त्याच्यानंतर मी ते काम थांबवलं. कारण म्हणजे एक म्हणायचं झालं तर थोडा दुजाभाव होतो. अच्छा. म्हणजे जो मला एक्सपिरियन्स आलेला आहे तो की अर्थात ते त्यांच्या कन्सिडरेशन मध्ये नसतील गोष्टी किंवा त्यांना त्या गोष्टींची डेप्थ माहिती नसेल, त्याच्यामुळे झालं असण्याची शक्यता आहे. एकतर फोटोग्राफर जो आहे तो त्याच्या 1-1.5 लाखाचं इक्विपमेंट घेऊन तिथे कुठेही, म्हणजे लिटरली जिथे कुठे सेट असेल तिथे तो जात असतो, तिथे राहण्याची सोय असेल तिथे राहत असतो. बऱ्याच वेळेला काय होतं की काही वेळेला सोयी निग्लेक्ट केल्या जातात. म्हणजे चार्जिंग पॉइंट्स पाहिजेत किंवा हे पाहिजे, ह्या सगळ्या म्हणजे नंतरच्यासाठी की ओव्हरनाईट कॅमेराज चार्ज करायचे. मग बऱ्याच वेळेला असं व्हायचं की जिथे राहायची सोय असायची तिथे त्या सुविधा नसायच्या, किंवा डिरेक्शन टीम एका ठिकाणी राहते, दुसऱ्या ठिकाणी राहायची सोय आहे आणि मग कंटिन्युटी शेअर होत नाहीये. असे ते प्रॉब्लेम्स बरेच आहेत. आणि अजूनही म्हणावं तसं महत्वाचं तर आहे, म्हणजे पुलंचा नारायण आहे ना, तसं मला वाटतं स्टील फोटोग्राफरचं पात्र या सगळ्यामध्ये, की तो वेळेला हवा असतो. करेक्ट. पण त्याच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने त्याला ज्या प्रकारे फॅसिलिटीज मिळायला पाहिजेत त्या अजूनही आपल्याकडे इंडस्ट्रीमध्ये मिळत नाहीत. करेक्ट. असं मला वाटलं आणि त्याच्यामुळे मी ते काम कमी केलं. करेक्ट. थांबवलं असं नाही म्हणता येणार, पण तू अजूनही फिल्म इंडस्ट्रीच्या रिगार्डिंग कनेक्टेड असतो कुठे ना कुठेतरी. अच्छा. डेफिनेटली. ओके. सो आता काय काम चालू आहेत त्याच्या रिगार्डिंग? आता माझं काम पूर्ण वेगळ्या फील्डमध्ये चालू आहे. ओके. ते म्हणजे मी फोटोग्राफी शिकवतो. बरं. सो फोटोग्राफी वर्कशॉप्स किंवा अकॅडमीज मध्ये शिकवणं असेल. आत्ता नुकतंच मी बिझनेसमध्ये रिएंटर केलेलं आहे.
कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. नाईस. काय नावाने चालू केलं? ग्रेमार्क फोटोग्राफिक्स या नावाने बिझनेस आहे, ज्याच्यामध्ये कमर्शियल फोटोग्राफी आणि इंडस्ट्रीयल फोटोग्राफी आणि प्रोडक्ट फोटोग्राफी हे दोन्ही फोर्टेज आहेत. आणि त्याच्याच सोबत इव्हेंट फोटोग्राफी आहे, त्याच्यानंतर कॉर्पोरेट फोटोग्राफी आहे. हे सगळे त्याच्या अंडर घेतले जातात. व्हिडिओ प्रोडक्शन्स, पॉडकास्ट, हे सगळं त्याच्यामध्ये आपण शूट करतो. करेक्ट. सो रिएंटर म्हणण्याचं कारण असं की मी जेव्हा पुन्हा एकदा म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मुंबईमध्ये जेव्हा मी फोटोग्राफीचं काम सुरू केलं, तेव्हा ऍडव्हान्टेज असा होता की मला पहिल्यापासून लहानपणापासून गाड्यांशी खेळायला आवडायचं, यंत्रांशी खेळायला आवडायचं. ते उघडून बघायचं ते कसं दिसते, त्याचं मेकॅनिझम काय आहे. ही कुठेतरी आवड ना मला इंडस्ट्रीयल फोटोग्राफीकडे खेचण्यासाठी कारणीभूत ठरली असं वाटतं. करेक्ट. थोडंसं इंडस्ट्रीयल फोटोग्राफी, सॉरी टू इंटरप्ट, बट थोडंसं फोटोग्राफी बद्दल मला जरा आय मीन इन इंडस्ट्रीयल फोटोग्राफी थोडेसे आपल्या प्रेक्षकांसाठी काही डिटेल्स देऊ शकला असता की एक्झॅक्टली काय होतं इंडस्ट्रीयल फोटोग्राफीमध्ये आणि कशी केली जाते. राईट. इंडस्ट्रीयल फोटोग्राफी म्हणजे ज्या इंडस्ट्रीज आहेत, जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, त्यांचे जे प्लांट्स आहेत, सो त्यांच्यासाठी त्यांच्या एकतर पब्लिसिटीसाठी किंवा डॉक्युमेंटेशनसाठी जे काही फोटोग्राफी केली जाते, दॅट इज कन्सिडर्ड इन टू इंडस्ट्रीयल फोटोग्राफी. ओके. म्हणजे समजा एखाद्या कंपनी नवीन प्लांट इरेक्ट केलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी केवढं ग्रेंजरवर तो प्लांट इरेक्ट केलेला आहे, की त्याच्यामध्ये काय फॅसिलिटीज आहेत, काय वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत त्यांच्या प्लांट्समध्ये, काय प्रॉडक्ट निघतं, त्याची प्रोसेस काय आहे. समजा एखाद्या गोष्टीची असेंब्ली असेल तर ती कशी होते टप्प्याटप्प्याने, या सगळ्या गोष्टी असतात ज्या त्यांना डॉक्युमेंट करायच्या असतात. डॉक्युमेंटेशन बऱ्याच प्रकारे असतं. म्हणजे राईट फ्रॉम अॅन्युअल रिपोर्ट्स जे शेअर होल्डर्सना डिस्ट्रीब्यूट होतात, वेबसाईटवर जातात, त्या अॅन्युअल रिपोर्ट्स पासून ते प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे सरकारचं, त्याच्यासाठी पण म्हणजे ज्या स्पेशली केमिकल इंडस्ट्रीज आहेत तर ते पाणी वापरतात, मग ते पाणी वापरतात किंवा त्यांचं वेस्ट मटेरियल निघतं. सो त्याची मॅनेजमेंट कंपनी कशी करते ह्याचं फोटोग्राफिक एव्हिडन्स सकट त्यांना डॉक्युमेंटेशन द्यावं लागतं. काही वेळेला असं होतं की इन्शुरन्ससाठी पण तुम्हाला फोटोग्राफिक एव्हिडन्सची गरज असते. बरोबर. म्हणजे आधी इन्शुअर करण्याआधी आणि काही मिसॅप झाला तर त्याच्यासाठी सुद्धा. सो त्या प्रकारे जी व्हिज्युअल हेल्प लागते इंडस्ट्रीजना ती आपण सगळे देतो. म्हणजे एखाद्या कंपनीला समजा त्यांच्या सगळ्या एम्प्लॉईजचं पोर्ट्रेट शूट करायचंय, ओके, त्या प्लांटच्या अँबियन्समध्ये, ते आपण करतो. प्लांटचेच वेगवेगळ्या तऱ्हेने फोटोज काढायचे असतील, काही फोटोज म्हणजे त्या लोकेशनवर पण डिपेंडंट असतं. ते थोडंसं आर्किटेक्चरल फोटोग्राफीकडे जातं. अच्छा. जेव्हा प्लांट फोटोग्राफी आपण म्हणतो ती, जेव्हा त्या प्लांटमधनं एखाद्या प्रॉडक्टची असेंब्ली होऊन ते प्रॉडक्ट रेडी होतंय तेव्हा ते प्रॉडक्ट फोटोग्राफीकडे जातं. जेव्हा तुम्ही त्या ऑफिस क्रूची किंवा जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांची फोटोग्राफी करता तेव्हा ते पोर्ट्रेट फोटोग्राफीकडे जातं. जेव्हा तुम्ही एखादा कामगार त्या प्लांटमध्ये काम करतोय तेव्हा फोटो काढता तेव्हा ते एन्व्हायरमेंटल पोर्ट्रेटकडे जातं. सो रादर एव्हरी जॉनर इन फोटोग्राफी इज नॉट अ वॉटर टाईट जॉनर. करेक्ट. प्रत्येकाचं म्हणजे ते कोळ्याच्या जाळ्यासारखं आहे, कुठली प्रत्येक स्ट्रिंगला जोडलेली असं आहे. सो मेनली इट सर्व्स टू द इंडस्ट्रियल सेक्टर, दॅट इज वाय इट इज कन्सिडर्ड एज इंडस्ट्रियल फोटोग्राफी. आणि मग ह्या इंडस्ट्रियल फोटोग्राफीमध्ये आणि कमर्शियल फोटोग्राफीमध्ये ह्याच्यात काय डिफरन्सेस आहेत? म्हणजे डिफरन्स म्हणजे जेव्हा ते प्रॉडक्ट टेम्पोमध्ये भरलं जातं ना तिथपर्यंत, म्हणजे सोप्या शब्दात सांगतो आपल्या सगळ्या ऑडियन्सला समजण्यासाठी, ते प्रॉडक्ट टेम्पोमध्ये भरलं जाईपर्यंत इंडस्ट्रियल फोटोग्राफी आहे. टेम्पोतून दुकानातल्या शोकेसवर आलं की ती कमर्शियल फोटोग्राफी. ओके. अगदी सोप्या शब्दात सांगायचं, कारण जे तुम्ही शोकेसमध्ये बघता, ऍडव्हर्टाइजेस मध्ये बघता, करेक्ट, दॅट इज इन टू कमर्शियल. रादर एव्हरी ऍस्पेक्ट इन फोटोग्राफी विच जनरेट्स कॉमर्स इज अ कमर्शियल फोटोग्राफी. करेक्ट. सो जे ऍडव्हर्टायझिंग फोटोग्राफी रादर आपण म्हणू त्याला, कमर्शियल फोटोग्राफीपेक्षा ऍडव्हर्टायझिंग फोटोग्राफी जी आहे ती ते प्रॉडक्ट जे आहे त्याच्या ऍस्पेक्ट्स विषयी बोलते. म्हणजे समजा आता एखादा ऑरेंज ज्यूस आहे, एखाद्या ब्रँडचा ऑरेंज ज्यूस आहे, तर ते ऑरेंज ज्यूस म्हणल्यानंतर त्याची किंवा आपण त्या सगळ्या ब्रँड्सची सगळी बघतोच ऍडव्हर्टायझिंग मध्ये जी फोटोग्राफी येते ती आंब्याच्या कोई किंवा काप दाखवलेले असतात, तो आंब्याचा रस दाखवलेला असतो, मग ते प्रॉडक्ट असतं. ही सगळी जी रचना आहे ना ही सगळी ऍडव्हर्टायझिंग फोटोग्राफी मध्ये येते. कारण तिथे कस्टमरला ह्याच्यामध्ये रस नाहीये
की तुम्ही कुठल्या मशीनवर त्या आंब्याचा रस काढलात किंवा ते पल्प कुठे मिक्स केलं, रस याच्यामध्ये की याच्यात काय, आणि ते अट्रॅक्टिव्ह किती दिसेल. सो मेकिंग युअर प्रॉडक्ट अट्रॅक्टिव्ह कम्स इन टू ऍडव्हर्टायझिंग फोटोग्राफी, वेअर ॲज हाऊ टू प्रोड्यूस दॅट डॉक्युमेंटेशन कम्स अंडर इंडस्ट्रियल. करेक्ट. सो तू एक थोड्या वेळापूर्वी म्हटलास की तू वर्कशॉप अरेंज करतोस, करेक्ट. सो 2-3 क्वेश्चन होते याच्या रिगार्डिंग की वर्कशॉप जेव्हा तू अरेंज करतोस तेव्हा काही मुलांसाठी प्री रेक्विजिट्स असतात का, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. त्याच्यानंतर वयाची मर्यादा काय आहे, की एवढं एज असणं गरजेचं आहे की जेणेकरून ती थॉट प्रोसेस डेव्हलप झालेली असेल. सो या वर्कशॉपच्या रिगार्डिंग मला रादर प्रेक्षकांना थोडे डिटेल्स देणार. सो वयोमर्यादा आपण म्हणू की क्रिएटिव्ह प्रोसेस कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की काही मुलं ही प्रॉडिजी असतात, बरोबर आहे, त्यांना अगदी लहान उपजतच आपण म्हणू तसं त्यांना ते येत असतं. कसं काय ते खरोखर देव जाणे, पण ते येत असतं त्यांना. आता त्यांच्याविषयी आपण काय क्रायटेरिया लावणार, पण हे ओळखता पण आलं पाहिजे की त्याला कितपत येत आहे. हाऊस असणं म्हणजे आवड असणं, नुसती त्याची हाऊस असणं आणि सिरियसली ते करायचं असणं, ह्या लेवलचा तो फरक आहे. करेक्ट. ती तहान पाहिजे. प्री रिक्विजिट तू म्हणलंस तसं, तर त्याच्यामध्ये की हो मला खरोखर फोटोग्राफी शिकायची आहे, भले मी ती व्यावसायिक स्तरावर करो अगर न करो, पण मला सिरियसली शिकायची. म्हणून म्हणजे कारण काय होतं बऱ्याच वेळेला ना एक ग्रह असतो की चांगला कॅमेरा घेतला की चांगले फोटो येतात. तसं नाहीये. तो व्ह्यू, ती व्हिजन पाहिजे, तो थॉट, ती व्हिजन डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि ती व्हिजन डेव्हलप होण्यासाठी तुम्ही ओपन असायला पाहिजे. तुमचं माइंडसेट ओपन पाहिजे तिथे. की बऱ्याच वेळेला होतं काय माहितीये, तुझं हे चुकतंय हे सांगितल्यावर आपल्याला आवडत नाही. करेक्ट. इगो तो कुठेतरी असतो. म्हणजे तो काही आपण दुसऱ्यावर इम्पोज करायला जातो असं नाही, पण ते नाही आवडत आपल्याला, असं होतं. तो जो भाग आहे ना तो कमी केला पाहिजे. की मी हे करून बघणार आहे, हे पहिल्या 10 वेळेला मोडणार आहे, करेक्ट, हे चुकीचं असणार आहे, ह्याचा ऍक्सेप्टन्स पहिले पाहिजे. एखाद्या वेळेला ते आलं चुकून आहे, भारी आलंय एवढं होऊ शकतं, पण ते भारी 10 वेळा होतंय का आपलं, करेक्ट, हे महत्वाचं आहे. ती तहान पाहिजे. जर ती तहान नसेल तर आपण कुठलीच कला शिकू शकत नाही. याचं कारण परत मी पेशन्स कडे येतो. ते डेव्हलप होण्यासाठी त्याला एक काळ देणं अपेक्षित आहे, त्याला ती ठाय देणं अपेक्षित आहे. ते तुमच्या लयीनुसार होणार आहे. तुमच्या आतमध्ये तुमचा जो एक रिदम आहे, गोष्टी इम्बाईब करायचा, त्या परत करून बघण्याचा, त्याच्यातनं काहीतरी नवीन थॉट प्रोसेस काढण्याचा, तो एक तुमचा रिदम आहे. करेक्ट. आणि त्या रिदमनी होणार आहेत. बरोबर. म्हणजे वर्कशॉप घेताना असं होतं, जेव्हा मी अकॅडमिक्स मध्ये आलो तेव्हा अर्थात फोटोग्राफी मी करत होतो म्हणून फोटोग्राफीचं अधिष्ठान होतं, पण जेव्हा आपण शिकवतोय तेव्हा त्या शिकवण्याला पण काहीतरी बेस पाहिजे. म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला एक्सपिरियन्शियल एज्युकेशन मध्ये. अच्छा. डिप्लोमा इन एक्सपिरियन्शियल एज्युकेशन तो केला. कुठून केला? पुण्यामध्येच इन्स्टिट्यूट आहे, एक्सपिरियन्शियल लिडरशिप इन्स्टिट्यूट म्हणून, विश्वास परचुरे यांची. सो तो कोर्स आहे, तो मी केला. त्याच्यानी खूप फायदा झाला असं मी म्हणेन. ओके. की माझी जी शिकण्याची प्रोसेस होती ती सुद्धा मला परत एकदा कळली. करेक्ट. आणि जो शिकतोय त्याच्यासाठी ती कशी मॉड्युलेट करायची हेही मला नीट तिथे समजून घेता आलं. ओके. आणि त्याचा फायदा असा झाला की मी जे एक्झरसाइज माझे म्हणून करत होतो माझ्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, त्याला व्याख्या मिळाली. करेक्ट. त्याला डेफिनेशन मिळालं, एक रूट. एक्झॅक्टली. आणि तो रूट का महत्वाचा आहे तर आलो ती पायवाट कळणं. करेक्ट. कारण ती दुसऱ्याला दाखवायची ना आता अकॅडमिक्स मध्ये आल्यानंतर. करेक्ट. तेच खूप महत्वाचं होतं. करेक्ट. सो ती पडताळून पाहणं पण गरजेचं आहे की मी जे करतोय ते बरोबर आहे. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे वर्कशॉपमध्ये जे कोणी मेंबर्स येतात, जे स्टुडंट्स येतात, त्यांची प्रत्येकाची धाटणी वेगळी असते, प्रत्येकाची पठडी वेगळी असते, प्रत्येकाचे लाईफ एक्सपिरियन्सेस वेगळे असतात. करेक्ट. त्याच्यानुसार त्याचा ओपननेसची लेव्हल ठरत असते. सो त्याला त्याच्या पद्धतीने मार्ग मिळवून देणं. बिकॉज
शिक्षकाची भूमिका ही चॅनलायझरची असते असं मी मानतो. ऊर्जा असते शिकणाऱ्याकडे, ती तुम्ही चॅनलाइज कशी करता हे महत्वाचं असतं. आणि त्याला बूस्ट एकदा दिल्यानंतर, म्हणूनच की शिष्यात इच्छेत पराजयम जसं म्हणतात, ते घडतं मग की तुम्ही चॅनलाइज केलंय, तुम्ही त्याला प्रवाहाला लावून दिलेलं आहे आणि तो एक्सलन्सीला गेलेला आहे. करेक्ट. हे घडतं, ते त्याच्याच ऊर्जेमुळे घडतं. त्या विद्यार्थ्यामध्ये ती तहान जी असते ना, ती जी ऊर्जा असते ती महत्वाची असते. करेक्ट. सो करेक्ट, ॲब्सोल्युटली ॲग्रीड. सो हे जे डिफरंट प्रकार आहेत फोटोग्राफीमध्ये, तू जे आत्ता सांगितलेस की कमर्शियल असेल किंवा ॲडव्हर्टाइजमेंट असेल, इंडस्ट्रीयल असेल, ओके. सो जेव्हा तू वर्कशॉप कंडक्ट करतोस किंवा मे बी कुठल्या अकॅडमीला तू कनेक्टेड असशील, तिथे जाऊन शिकवतोस, तेव्हा ह्याच्यातल्या सगळ्या फोटोग्राफीच्या अँगल्सना टचडाऊन होतं का तुझा एक ठरलेला सिलेबस असतो त्याच्यावर तू काम करतोस? व्हॉट इज युअर प्रोसेस फॉर दिस? जेव्हा अकॅडमीचा विषय येतो तेव्हा तिथे सेट सिलेबस असतो. म्हणजे तो करिक्युलमच डेव्हलप केलेला असतो, जिथे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह फोटोग्राफी शिकवण्याकडे कल असतो, ज्याच्यामध्ये फोटोग्राफीचे सगळे म्हणजे टेक्निकल बेसिक्स असतात, ॲस्थेटिकल बेसिक्स असतात, त्याच्यानंतर प्रत्येक जॉनरची इंट्रोडक्शन असते. करेक्ट. सर्वसाधारणपणे हाच पॅटर्न आपल्याला इन्स्टिट्यूटमध्ये दिसतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ते इनिशिएशन होतं प्रत्येक जॉनरचं. करेक्ट. पण नंतर विद्यार्थ्यावर आहे की त्याला कुठलं जॉनर निवडायचंय पुढे काम करण्यासाठी. इनिशिएट करून देईल इन्स्टिट्यूट प्रत्येक प्रकारामध्ये, प्रत्येक जॉनरमध्ये, पण त्यातलं काय आवडतंय हे त्या विद्यार्थ्यावर आहे. करेक्ट. असं असतं. वर्कशॉपचं म्हणशील तर माझा भर असतो की जे येणारे आहेत वर्कशॉपसाठी, जे स्टुडंट्स येणार आहेत, नॉट नेसेसरी ते करिअर करतील त्याच्यामध्ये. बरोबर. ते आवड म्हणून शिकणार आहेत, ते हाऊस म्हणून शिकणार आहेत, पण ते सिरियसली शिकणारे असतील तर त्यांची व्हिजन डेव्हलप होणं गरजेचं आहे, रादर दॅन कॅमेरा. बरोबर. कॅमेराज आर डेव्हलप्ड नाव, म्हणजे टू द एक्सटेंट डेव्हलप होत आहेत कॅमेराज. पण तुमची जर का व्हिजन नसेल तर तुम्ही काही रॅन्डम गोष्टी 4 छापल्यात तरी त्या कॅमेरा त्याच्या एक्सलन्सनी छापणारच आहे. करेक्ट. पण त्याच्यात अर्थ आहे का? बरोबर. हे ओळखणं गरजेचं आहे. ती व्हिजन इम्बाईब करणं, त्याचं इनिशिएशन करणं त्या व्हिजनचं, हे मी महत्वाचं मानतो. आणि ते वर्कशॉप्समध्ये होतं की कारण एकतर लिमिटेड सीट्स असतात, मॅक्स टू मॅक्स 15 लोक त्याच्यावर घेत नाही. याचं कारण असेल त्यात लिमिटेड टाइम. इट डिपेंड्स. जर का 15च्या 15 पार्टिसिपेंट्स म्हणले की नाही, अजून आम्हाला एक दिवस पाहिजे, मजा येते, लेट्स डू इट. ओके. कारण त्यांची ती तहान आहे. ती तहान जर का भागली नाही ना, तर एकतर ते डिसअपॉइंट होतात आणि जेवढं इनिशिएशन झालेलं आहे ते सगळं निघून जातं. करेक्ट. कारण ते डिस्करेजमेंट आहे. करेक्ट. करेक्ट. भले हे व्यावहारिक स्तरावर किंवा व्यावसायिक स्तरावर वायबल असेल नसेल तो वेगळा भाग झाला. करेक्ट. पण जर समोरच्याला शिकायचं आहे ना, तर मी तिथे शिकवायला आहे. हे माझं आवडतं तत्व आहे. बरोबर. की शिकवायला इन द सेन्स असं नाही की मी गुरु आहे किंवा हा इगो नाही आहे त्याच्यामध्ये. ते मदत हवी आहे ना, मग मी आहे तर करायला तयार आहे. बरोबर. बरोबर. सो तू आत्ता जसं एक्सप्लेन केलंस की व्हिजन, थॉट, ओके, हे महत्त्वाचं आहे. कॅमेराज डेव्हलप होत आहेत, टेक्नॉलॉजी बदलते आहे, राईट. सो मला या टेक्नॉलॉजीवरच तुला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता की लाईक टेक्नॉलॉजी चेंज हा तू आपण डिस्कसही केला आत्ता की फिल्मपासून सुरुवात झाली, हळूहळू फिल्म टू SLR, SLR टू DSLR, आणि नऊ आता फोन्स सुद्धा एवढे अपग्रेडेड आहेत की ज्याच्यामध्ये लेट्स कन्सिडर आयफोन असेल तर त्याच्यामध्ये मेगापिक्सेल जो एक टर्म आहे ती खूप जास्त ॲडव्हान्स लेवलला आत्ता कॅमेराज गेलेले आहेत, राईट. सो फोनमधले कॅमेरेज, ओके, की जी आत्ताची जी यूथ आहे, ओके, ती सर्रास फोनमधले कॅमेरेज यूज करून फोटोग्राफी करते, करेक्ट. सो त्याचा आणि DSLR यूज करून किंवा फिजिकल कॅमेरा यूज करून केली जाणारी फोटोग्राफी, याच्यात आत्ताच्या काळामध्ये तुला काय डिफरन्सेस जाणवतात? किंवा टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन हे फोटोग्राफीसाठी खरं तर बघायला गेलं वरदान आहे का शाप आहे? मी असं म्हणेन ते वरदान आहे. याचं कारण असं आहे की जेव्हापासून चांगले कॅमेराज फोनमध्ये यायला लागलेत तेव्हापासून तुम्ही जास्तीत जास्त लिबरेट झालात. वेन यू टर्न टू सिरियस फोटोग्राफी
देन इट रिअली मॅटर्स दॅट विच टूल यू आर युझिंग. म्हणूनच मी मगाशी जसं म्हटलं ना, तुझा जो प्रश्न होता की व्हॉट यू सी द कॅमेरा इज, दॅट इज टूल. याचं कारण असं आहे की सरळ साधी गोष्ट आहे, मला जर का भिंत रंगवायची आहे तर मला 0 नंबर बारका जो आपल्या वॉटर कलर सोबत जो ब्रश येतो तो वापरून उपयोग नाहीये ना. राईट. भिंत रंगवायची तर मला तिथे रंगाऱ्याकडचा जो रोलर असतो तोच वापरायला लागणार. बरोबर. करेक्ट. सो हे खूप लेमॅन टर्म्स मध्ये मी सांगतोय, कारण जेव्हा तुम्ही ऍडव्हर्टायझिंग फोटोग्राफी करताय, जेव्हा तुम्हाला होर्डिंग्सवर तुमच्या फोटोग्राफ्सना ब्लो अप करून लावलं जाणार आहे, तेव्हा तुम्हाला मोठा सेन्सर असणं गरजेचंच आहे, कारण तेवढा डेटा आवश्यक आहे तुमच्याकडे ते 40 बाय 40 फूट भरण्यासाठी. करेक्ट. त्याच्यानंतर मग जर तुम्हाला कॅज्युअल फोटोग्राफी करायची आहे, तुम्ही कुठे टूरवर गेलाय, एक छानसा लँडस्केप बघितला, त्या लँडस्केपचं पुढे काय होणार आहे तुम्हाला माहिती नाहीये. बरोबर. पण एक परमिसिबल लेवलला मला फोटोग्राफ पाहिजे, तुम्ही तो भिंतभर करून लावणार आहात का? माहिती नाही. बरोबर आहे. तुम्ही तो वॉलपेपर म्हणून लावणार असाल तर गोष्ट वेगळी, की त्याच्यामध्ये एखादा भिंतीला नाक लावून सुद्धा बघणार आहे आणि एखादा 10 फुटांवरून सुद्धा बघणार आहे. हा फरक पडत असतो. त्याच्यामुळे जे मोबाईल फोनमध्ये कॅमेराज जे आहेत, आय सी देम ॲज अ गुड थिंग. ते काही फोटोग्राफीला शार्प आहेत असं मी म्हणणार नाही. म्हणूनच मी म्हणतो की त्याच्यावर काय व्हिजननी फोटोग्राफ काढला गेलाय ना, दॅट मॅटर्स. फोटोग्राफरला म्हणायचं काय आहे ते उतरलंय का फोटोग्राफमध्ये. बरोबर. बरोबर. कारण ते टूल आहे. म्हणजे साधं अजून एक उदाहरण सोपं करून सांगायचं ना, तर पावसाळ्यामध्ये आपल्या घरची जी D2H ची छोटी डिश असते ना, ढग आले की ती बंद होते. बरोबर आहे. आपल्याला सिग्नल दिसणं बंद होतं. बरोबर. पण तेव्हा केबलचे चॅनल्स दिसत असतात ज्यांच्याकडे केबल येते. का होत असेल असं? कारण ते थ्रू वायर्ड सगळा डेटा ट्रान्सफर. ऍब्सोल्युटली. कारण केबल ऑपरेटरचा जो अँटेना आहे तो अख्ख्या त्या खोलीभर टेरेसभर अँटेना असतो मोठा. बरोबर. त्याच्यामुळे दॅट इज कॅपेबल टू कॅप्चर द वीकेस्ट ऑफ द सिग्नल. वेअर ॲज तुमच्या D2H ची कॅपॅसिटी कमी आहे. बरोबर. त्यामुळे त्याला ते ठराविक लेवलचे सिग्नल पाहिजेत ऑप्टिमम कॅप्चरसाठी. यू कॅन कन्सिडर दॅट डिश साईज विथ युअर सेन्सर, कॅमेरा सेन्सर. बरोबर. जेवढा तुमचा एरिया जास्त तेवढी तुमची डेटा फिडेलिटी जास्त. बरोबर. बरोबर. आणि जेवढी मेगापिक्सेल काउंट आपण जे म्हणलो ना, त्याच्यामध्ये सुद्धा मेगापिक्सेल वेन इट मॅटर्स वेन यू हॅव टू प्रोड्यूस मोर डेटा फॉर प्रिंट. राईट. कारण तिथे डेटा पाहिजे छापण्यासाठी, काही ना काहीतरी पाहिजे. पण जर का टोनल रेंजच्या बाबतीत विचार केला, टोनल रेंज म्हणजे काय, तर जी एक टोन असतो, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटचा विचार केला तर आता समजा आपल्या नाकावर एक हायलाइट आणि शॅडोचं ट्रान्झिशन आहे. बरोबर आहे. तर हायलाइट टू शॅडो हा जो ह्याला टोनल ट्रान्झिशन म्हणतात. ते टोन बदलत जातात, हायलाइट टू शॅडो. हे टोनल ट्रान्झिशन किती इफेक्टिव्हली कॅप्चर होतं, दॅट मॅटर्स विथ युअर एरिया ऑफ 1 मेगापिक्सेल किंवा 1 पिक्सेल. बरोबर. पिक्सेल साईज जेवढा जास्त तेवढी तुमची टोनल क्वालिटी जास्त. जितके मेगापिक्सेल जास्त तेवढं तुमचा डेटा फिडेलिटी जास्त. करेक्ट. सो बेसिकली आपण जेव्हा या गोष्टीवर बोलतो की आता आपल्याला फोनवर तर सगळ्या गोष्टी शूट होऊ शकत नाहीत किंवा फोटोग्राफ आपण काढू शकत नाही. सो वी हॅव टू कम टू कॅमेरा ऑन कमर्शियल लेवल जेव्हा आपल्याला काम करायचं असतं. सो नाही, त्याच्यामध्ये ना अजून एक मला ऍड करायला आवडेल की एक तर तुम्ही चमच्यामध्ये थाळी जेवू शकत नाही, हा भाग असतोच. दुसरी गोष्ट, जे फिजिक्सची लिमिटेशन्स आहेत, भौतिकशास्त्राचे नियम आहेत. बरोबर. आणि ते तुम्हाला कुठेही जा तुम्ही जगामध्ये ते तसेच राहणार आहेत. सो ज्या प्रकारे जे आपण म्हणतो ना की एवढा एरिया आहे एका सेन्सरचा एवढा एरिया आहे. बरोबर. बरोबर आहे. आता जे भिंग आहे, जी लेन्स आहे पुढे, ती तेवढीच आहे, म्हणजे त्याची प्रॉपर्टी सेम आहे. बरोबर. जी प्रोफेशनल कॅमेराला असेल किंवा मोबाईलच्या कॅमेराला. बरोबर. लेन्सचा प्रकार सारखा आहे. मी क्वालिटी विषयी म्हणत नाही. करेक्ट. लेन्सचा प्रकार सारखा आहे. बरोबर आहे. ते ज्या डिग्रीजला वळवायचं त्याच डिग्रीला वळवणं, ते काय फिजिक्स बदलणार नाही. बरोबर. पण त्याचं ट्रान्सलेशन कसं होतंय, कारण काय आपण 2 डोळ्यांनी बघतो, आपण 3D मध्ये बघतो.
पण कॅमेरा जो आहे ना तो सगळं छापत असतो 2D वर. बिकॉज युअर सेन्सर इज 2 डायमेन्शनल, इट हॅज लेंथ अँड विड्थ. ओके, बरोबर आहे. आता ते ट्रान्सलेशन होत असताना तिथे तुम्हाला फोटोग्राफ मधला काही भाग फक्त शार्प दिसत असतो बघ, बाकीचं बॅकग्राऊंड फोरग्राऊंड ब्लर होत असते, विच इज कॉल्ड डेप्थ ऑफ फील्ड. या डेप्थ ऑफ फील्डचं जे ट्रान्सलेशन आहे ना तुमच्या सेन्सरवरचं, ते आणि लेन्स ह्याचा खूप जास्त मी म्हणेन की हा जो फॅक्टर आहे हा इंटरडिपेंडंट आहे. आणि त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला सिरियसली कॅमेराचा विचार करावा लागतो जर तुम्हाला ती निश्चित क्वालिटी पाहिजे तुमच्या फोटोग्राफमध्ये. भले तुम्ही हॉबिस्ट असाल किंवा कमर्शियल फोटोग्राफर असाल, तुम्हाला तो विचार करावा लागतो. करेक्ट. सो माझा प्रश्न मगाशी हा होता की लाईक माझ्यासारखा व्यक्ती असेल की ज्यांनी कुठलंही ट्रेनिंग घेतलेलं नाहीये फोटोग्राफीचं किंवा कुठलाही वर्कशॉप केलेलं नाहीये, पण मला जर का मार्केटमध्ये जाऊन जर का कॅमेरा विकत घ्यायचा असेल पण माझ्याकडे टेक्निकल नॉलेज नाहीये त्याचं. ओके, सो हाऊ अँड व्हॉट आय शुड आस्क फॉर की ज्याच्यामध्ये मला माझ्यासाठी टू स्टार्ट विथ ॲज अ बिगिनर. ओके, सो मी काय टेक्निकल गोष्टी बघितल्या पाहिजेत की जेणेकरून मला सुरुवात करण्यासाठी तेवढ्या टेक्निकल गोष्टी इनफ होतील. बरोबर आहे की माझं म्हणणं आहे की कॅमेराचं बजेट ठेवण्याआधी तुम्ही चांगल्या शिक्षकाकडे जाऊन शिकण्याचं बजेट ठेवा. इंटरेस्टिंग. याचं कारण आहे की जेव्हा परत एकदा चित्रकलेकडे जर का यायचं म्हटलं ना, सगळ्यात पहिला एक्झरसाइज आहे ब्लॅक फ्रेम एक्झरसाइज, जिथे तुम्ही त्या रेशोमध्ये एक ब्लॅक फ्रेम कट करता, जे तुम्ही डोळ्यासमोर धरल्यानंतर आजूबाजूचा जो एरिया आहे तो सगळा झाकला जाणार आहे. बरोबर. काळ्या कागदामुळे ती तेवढी फ्रेमच आहे तुमच्याकडे. त्या फ्रेम मधून बघायचा सराव असतो की जे मला चित्र काढायचं आहे ती चौकट जी आहे ती कशी दिसते हे कळणं गरजेचं आहे. आणि दिस इज व्हॉट आय कॉल एज अ विजन. There you develop your compositional abilities. There you understand composition rules. जी एलिमेंट्स आहेत ॲस्थेटिक्सची ती तुम्ही शिकता. करेक्ट. म्हणजे सरळ लाईन आहे, शेप आहे, फॉर्म आहे, स्पेस आहे, प्रपोर्शन आहे, ही सगळी जी एलिमेंट्स आहेत ही तुम्हाला शिकता येतात. जेव्हा तुम्हाला साधं सायकल चालवणं आणि बाईक चालवणं यात फरक आहे. बरोबर. सायकलवर बॅलन्स कसा साधायचा हा बॅलन्स साधणं कळल्यानंतर बाईकवरचा बॅलन्स जमतो. बॅलन्स साधायलाच जर का बाईक घेतली तर ते परवडत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे जे माझं तर म्हणणं आहे की प्रायोरिटी तुम्ही शिकण्याकडे असली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे तो एक ग्रह आहे हा आपल्याकडे की चांगलं इक्विपमेंट असेल तरच शिकता येतं. विच इज नॉट ट्रू फॉर द फर्स्ट स्टेज. राईट. तिथे तुमची व्हिजन तयार होणं महत्वाचं आहे. हे मी परत सांगतो. करेक्ट करेक्ट. की तुम्ही त्या फ्रेम मध्ये गोष्टी मांडायला शिकलात ना की मग त्या फ्रेमची क्वालिटी वाढवत न्या. विच इज युअर अपग्रेडेशन ऑफ द कॅमेरा. बरोबर. की तुम्हाला मोबाईल मध्ये मला त्या गोष्टी नाही मिळत यार, ती मजा येत नाही, हे जेव्हा वाटेल ना तिथे दॅट्स द टाइम टू बाय अ कॅमेरा. करेक्ट करेक्ट करेक्ट. राईट. सो आताचे जे यंग क्राऊड आहे किंवा यूथ म्हणूयात आपण, ओके, त्यांना एक टू एंड द एपिसोड काय एक संदेश देशील की फोटोग्राफीमध्ये येऊ इच्छित आहेत, ओके, बट कुठनं सुरुवात करायची, काय गोष्टी बघायच्या, कुठे जायचं, या गोष्टीची काही आयडिया नाही आहे. सो त्याच्या रिगार्डिंग तू काय संदेश देशील त्यांना की जो त्यांना पुढे फ्रुटफुट राहील. राईट. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी म्हणेन की का हा प्रश्न विचारायचा स्वतःला, की मला का करायची आहे फोटोग्राफी. केवळ चूश म्हणून करायचे, मला फक्त ते फॅसिनेशन आहे म्हणून करायचे, का मला सिरियसली मला स्वतःला डेव्हलप करायचंय फोटोग्राफीमध्ये. बरोबर. हा पहिला प्रश्न. बरोबर. का हा प्रश्न स्वतःला विचारला गेला पाहिजे. जर त्याचं जस्टिफाईड उत्तर तुम्हाला मिळालं तर पुढचा प्रश्न येतो की आता काय. करेक्ट. करायची तर आहे फोटोग्राफी, आवड तर आहे, आता काय. मग आता काय मध्ये डेव्हलपमेंटचा भाग येतो. तिथे तुम्ही चांगल्या गुरुकडे जाऊन फोटोग्राफी शिकली पाहिजे, कारण तालीम ही महत्वाचीच असते. करेक्ट करेक्ट. कारण तिथे तुम्ही स्वतःचे डिस्ट्रॅक्शन्स कमी करत नेता. कारण बाहेर खूप आहे डिस्ट्रॅक्शन.
म्हणजे तुम्ही तिसरं काहीतरी करताय आणि जमलं तर करू फोटोग्राफी ह्या हेतूनी असेल तर थोडं अवघड जातं. करेक्ट. पण मग तिथे तुमची तहान दुप्पट पाहिजे फोटोग्राफी शिकण्याची. करेक्ट. त्याच्यामुळे तालीम महत्वाची आहे. तालमीनंतर रियाज आला. बरोबर. तुमचा स्वाध्याय किती आहे, तुम्ही किती प्रॅक्टिस करता स्वतःची. चौथा पॉइंट मी म्हणेन की तुम्ही रेफरन्सफुल असलं पाहिजे. म्हणजे फक्त आणि फक्त कसं होतं की आजकाल की बुवा इंटरनेटवर आहे तरच ते खरं आहे किंवा इंटरनेटवर आहे तर ते खरं नाही, अशा टाईपकास्टिंग मध्ये अडकलेलं बघतो आपण. बरोबर. कलेच्या बाबतीत तसं नाही म्हणता येत. कुठूनही कुठलंही इन्स्पायरेशन येऊ शकतं आणि इंटरनेटचं वरदान आहे ते त्या बाबतीत मध्ये. एकाच पॉइंटवर आपल्याला 4-5 फील्ड मधले रेफरन्सेस मिळू शकतात तिथे. की मी समजा लँडस्केप म्हणलं तर राईट फ्रॉम पेंटिंग टू सिनेमॅटोग्राफी एवढा कॅनव्हास आहे तिथे. बरोबर. मग एखाद्या वातावरणात जाऊन एखादं संगीत स्फुरलेलंही असू शकतं. बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण मूड आपला बदलतो तसं आपले संगीत ऐकण्याचा कान बदलत असतो. आपल्याला एखाद्या पॉइंटला दुःखी संगीत ऐकावं असं वाटतं किंवा एखाद्या वेळेला आपला हॅपी मूड आहे, आपल्याला चांगलं जॉयफुल म्युझिक ऐकायला आवडतं. असं आपण जे म्हणतो ना ते कारणीभूत असतं ना आपल्या व्हिज्युअल्ससाठी. त्याच्यानंतर वाचन महत्वाचं आहे. वाचन का महत्वाचं आहे आणि दॅट टू तुमच्या मातृभाषेतलं पहिल्यांदा. करेक्ट. मग इतर भाषांमधलं. ह्याचं कारण मातृभाषा ही तुमची जवळची असते. तुम्ही मराठी असाल तर तुम्ही मराठी रोज बोलताय घरामध्ये. बरोबर. तुम्ही विचार मराठीमध्ये करताय. बरोबर आहे. बाकीच्या भाषांचं इंडक्शन तुमच्या मनामध्ये होत असतं चॅनल्स थ्रू किंवा OTT थ्रू. हे होतंय. इंग्रजी माझ्या डोक्यामध्ये भरलं जात आहे, माझ्या डोक्यामध्ये हिंदी भरलं जात आहे, अनेक भाषा भरल्या जात आहेत. बरोबर आहे. पण मी विचार कुठल्या भाषेमध्ये करतो त्याच्याशी जवळ जाणारं माध्यम. आता एखाद्या मुलाचं बॉर्न अँड ब्रॉटअप इन इंग्लिश मिडियम असेल तो नर्सरीपासनं तर ऑब्व्हियसली त्याचं मॉड्युलेशन झालेलं असणार आहे की इंग्रजीमध्ये तो विचार करत असेल, त्याच्यासाठी इंग्रजी आहे. पण वाचन का महत्वाचं आहे बऱ्याच जणांना ही कंटाळवाणी गोष्ट वाटू शकते पण ती तशी नाहीये. ती तुमच्यातला फोटोग्राफर डेव्हलप करण्यासाठी मी म्हणतो महत्वाची आहे. याचं कारण वाचताना तुमच्या इमॅजिनरी इमेजेस डेव्हलप होण्याची मेंदूची क्षमता वाढते. जे शब्दांमध्ये इमेजेस एक्सप्लेन केलेले आहेत त्या तुम्ही मनामध्ये बघता. एखाद्या ठिकाणाचं वर्णन आहे तर ते वर्णन तुमच्या पास्ट एक्सपिरियन्सेसशी कनेक्ट होतं आणि ते चॅनल तुमच्या आतमध्ये लागल्यामुळे तुम्हाला ती व्हिज्युअल्स उभी राहतात समोर. बरोबर. मे बी हा ट्रिगर पॉइंट असू शकतो की अरे मला हे असं पाहिजे बरं का माझ्या फ्रेममध्ये, मला ही वस्तू पाहिजे अशी आणि त्याचं बॅकग्राऊंड असं पाहिजे. हे तुमच्या व्हिज्युअल्सवर आधारित असू शकतं ना. जेव्हा आपण मुलं म्हणतात की मला फोटोग्राफर व्हायचंय, क्रिएटिव्ह फोटोग्राफर व्हायचं, ते क्रिएटिव्ह म्हणजे क्रिएशन येतं कुठून तर ते या थॉट प्रोसेस मधनं येतं. आजकाल मी असं ऑब्झर्व करतोय की बऱ्याच वेळेला मुलांचं ह्याच्याकडे कल असतो की पिंटरेस्टवर किंवा या अशा प्लॅटफॉर्म्सवर जायचं, तिथनं बदाबदा रेफरन्सेस उचलायचे आणि ते रेप्लिकेट करायचे. नक्कल करण्याला हुशारी लागत नाही. रियाज म्हणून नक्कल ठीक आहे पण नवीन क्रिएट करताना गरजेचं. जेव्हा तुम्ही स्वतःची बंदिश रचताय तेव्हा नवीन तुमचा थॉट असणं गरजेचं आहे. आणि ही सगळी प्रोसेस आहे. म्हणजे पहिले आपण म्हणलं की तहान पाहिजे का हा प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला. त्याच्यानंतर चांगल्या गुरुकडे शिकणं आलं, त्याच्यानंतर स्वतःचा रेफरन्स वाढवणं आलं, त्याच्यानंतर त्याचा रियाज आला. बरोबर. आणि ह्या रियाजानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला करिअर करायचंय का. राईट. कारण कुठल्याही कला क्षेत्राप्रमाणे या क्षेत्रातही करिअर घडवण्यासाठी खूप पेशन्स आवश्यक आहे आणि तो सगळ्या पातळ्यांवर अपेक्षित आहे. तुमच्या वैयक्तिक पातळीवर तर आहेच आहे, बरोबर, पण घरच्या पातळीवरही अपेक्षित आहे. राईट. सो कौस्तुभ, खूप छान इन्फॉर्मेशन आज मिळाली. भरपूर गोष्टी शिकलो की विजन कशी असली पाहिजे, थॉट प्रोसेस कशी असली पाहिजे. त्याच्यानंतर तुझ्या वर्कशॉपबद्दल बऱ्याच गोष्टी आम्हाला कळल्या. वेगवेगळे फोटोग्राफीमधले डिफरंट आस्पेक्ट
तू अतिशय चांगल्या पद्धतीने टच अपॉन प्रयत्न केला. येस ऍब्सोल्युटली प्रयत्नच केला. आणि डेफिनेटली ह्याच्यामध्ये प्रेक्षकांमधनं जी लोक इंटरेस्टेड आहेत ती तर तुला नक्कीच अप्रोच करतील, कारण आपण तुझे डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करूयात. पण आम्हाला तर खूप मजा आली आहे. तुला कसं वाटलं डिजिटल गप्पांवर येऊन? मी पहिले म्हणलो तसं खूप भारी वाटलं, कारण एकाच विषयावर सलग गप्पा होण्याच्या वेळा कमी येतात. बरोबर, ते खूप भारी आहे हा एलिमेंट. आणि माझं तर म्हणणं आहे की अशाच वेगवेगळ्या विषयांवर डिजिटल गप्पांमध्ये तुम्ही गप्पा माराव्यात. नक्कीच, जेणेकरून माझ्या रूपाने एक प्रेक्षक तर कायमचा जोडला गेलाय डिजिटल गप्पांची, हे तर निश्चित आहे. करेक्ट. आणि तुम्हाला ह्या डिजिटल गप्पांच्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. ग्रेमार्क फोटोग्राफिक्स कडनंही शुभेच्छा. आणि कनेक्ट होत राहू. नक्की. सो मंडळी, आम्हाला तर खूप मजा आली आज कौस्तुभ सोबत गप्पा मारून. आणि बरेच आस्पेक्ट आपण आज फोटोग्राफीचे इथे डिस्कस केले. सो तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड? आणि फोटोग्राफीविषयी तुम्हाला काही जर का डाऊट्स असतील, तुमच्या काही कमेंट्स असतील, तर त्या नक्की डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेल्या डिटेल्सवर कौस्तुभशी डिस्कस करू शकता. प्लस कमेंटमध्येही जरूर टाका. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. सो थँक्यू सो मच कौस्तुभ वन्स अगेन. आणि परत येत राहा, आम्हाला आवडेल. आणि तुम्ही पुढचे भाग नक्की आणि आवर्जून बघा. आम्ही गप्पांची सिरीज जी चालू केलेली आहे डिजिटल गप्पांची, तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू.